नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे मनमोहक ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण घेतलेला आहे अस्तरचा कपडा, त्याची घडी करून घ्यायची। पूर्ण उंची घ्यायची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 ची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितका शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे काय करायचं आहे, आपल्याला एक तिरपी रेष मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने साधारण रेषेच्या बाहेर 1 इंच जाऊन आपल्याला ही तिरपी रेष मारून घ्यायची। आता ही जेवढी रेष मारली ना त्याच्या असं निम्म करायचं, इथे पॉईंट टाकायचा आणि ह्या तिथे पॉईंट टाकून आपल्याला तिथे आकार द्यायचा आहे। पहिली ही रेष मारून घ्यायची। तुम्ही अशी डायरेक्ट रेष मारली तरी चालेल किंवा इथे थोडासा आकार दिला तरी चालेल। इथे आपल्याला बघा ह्याप्रमाणे असा कटवर्कचा आकार द्यायचा आहे। जो पॉईंट आपण टाकला ना तिथून इकडे अर्धा आणि इकडे अर्धा असा आकार आपल्याला द्यायचा आहे। मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। बघा ह्याप्रमाणे सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून घ्यायची। पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गळ्याचा पूर्ण आकार तयार होतो आणि शिवायला सोपं जातं। आता इथे सेंटरला एक कट मारायचा आणि रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। बघा ह्याप्रमाणे गळा आपला तयार होतो। आता ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। अस्तरला सुद्धा एक कट मारून घ्यायचा आहे सेंटरला। पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। इथे खाली सुद्धा सेंटर बघून घ्यायचं आहे, पिन लावायची आणि जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे जसा आकार आपण दिलाय त्याच आकारामध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे परफेक्ट आकार आपला तो डिझाईनचा तयार होईल। बघा ह्याप्रमाणे पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। रेषेपासून साधारण 1.25 इंच अंतर सोडून हा मधला जो भाग आहे तो कट करायचा आहे। कट केलं की असे छोटे छोटे कट आपल्याला पूर्ण गळ्यावरती मारायचे। इथं कोपऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे ते कॅनव्हास वळवायला चांगली मदत होते आणि परफेक्ट आकार तयार होतो। बघा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे कट मारायचे। त्याच्यानंतर आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर असं मध्ये पलटी करायचं आहे। पहिले तर जे आकार आपले दिलेले आहे ना ते असे बोटाने व्यवस्थित असा कपडा बाहेर काढायचा आहे, म्हणजे तिथे परफेक्ट आकार तयार होईल आणि वरतून पूर्ण गळ्यावरती आपल्याला अशी ह्या पद्धतीने दाबटीप द्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आणि उरलेला एक्स्ट्राचा कपडा हा घ्यायचा कट करून। बघा अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। इथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडायचं, उंचीला 4.5 इंच, असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की वरतून त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। अगदी छान असा गळ्याचा आकार आपला तयार झालेला आहे। आता आपण इथे कॉन्ट्रास्ट कपड्याचे 2 चौकोनी तुकडे घेतले, मॅचिंग दोरा घेतला आणि हा जो फोम आहे ना आपल्या साड्यांमध्ये निघतो, नवीन साडीमध्ये फोम येतो तोच घ्यायचा। त्याचं असं छोटंसं गोळा बनवायचा, कपड्यामध्ये ठेवून त्याला मॅचिंग दोऱ्याने असं गुंडाळून घ्यायचं, म्हणजे छान असं पोटली बटन तयार होतं। बघा ह्या कागदाचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो, म्हणून तो फेकायचा नाही, जपून ठेवायचा आणि
ह्याप्रमाणे आपल्याला त्याचे पोटली बटन बनवता येतात. धुतल्यानंतर सुद्धा आपल्याला म्हणजे खराब होती नाही असे बटन्स तयार होतात. बघा ह्याप्रमाणे मॅचिंग दोरा लावून आणि ते बटन आपल्याला इथे पॅक करून घ्यायचे. असेच बटन आपण बनवून घेऊ. ते आपल्याला आता गळ्याची ही उभी बाजू आहे ना त्याला आपल्याला हे लावून घ्यायचे. साधारण 1-1 इंचाचं अंतर सोडून हे बटन आपल्याला इथे पॅक करून घ्यायचे. तुम्ही इथे ना सिंगल दाबा वापरला ना तरी चालेल. जो आपण मण्यांची लेस वगैरे वापरायला जो दाबा वापरतो तो तुम्ही वापरला तरी चालेल, म्हणजे व्यवस्थित असे लावता येतील. बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे अगदी छान असं पॅक करून घ्यायचे. जितके इकडनं लावले तितकेच तिकडनं लावून अगदी छान अशी डिझाईन आपल्याला इथे बनवायची. त्याच्यानंतर सुंदर अशी लेस आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. लेस लावताना सुद्धा अगदी सावकाश लावायची, म्हणजे जसा आकार दिलाय तसाच तो तयार होईल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळेल. बघा ह्या पद्धतीने अगदी सावकाश ही लेस लावून आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून आणि छान असं डिझाईन पूर्ण करायची आहे. छान अशी लेस आपण इथे लावली. इथे आपण कमरेच्या इथे सुद्धा ही लेस लावू शकतो, म्हणजे छान आणखी आपल्या ब्लाऊजला लुक येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सुंदर अशी लटकन बनवायची. त्याच्यासाठी आपण इथे नॉट घ्यायची आणि दोन्ही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. त्याला ह्याप्रमाणे त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं. बघा अगदी सुंदर आणि छान असे लटकन आहे. कोणत्याही ब्लाऊजवर छान दिसतील असे लटकन आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. इथे आपल्याला जी गळ्याला लेस लावली ना तीच इथे लावून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने आपण ते एकावर एक साधारण अर्धा इंच अंतर सोडून ह्या पद्धतीने ठेवून पुन्हा तो त्रिकोण शिवून घ्यायचा. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा, याच्यामध्ये अशी नॉट ठेवायची आणि ही तिरपी शिलाई आपल्याला मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून याला पलटी करायचं. सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. दोन्ही लटकन तयार झाले का वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायच्या. आणि आता आपण बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. असे छान छान डिझाईन रोज बघत जा. डिझाईन बघितल्यावर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघू शकता आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.